नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट विनायक देशमुख. नेहमीप्रमाणे आज मी नवीन विषय घेऊन आपल्यासमोर सोप्या शब्दात व्यक्त करण्याकरता आलेला आहो. आज माझा विषय आहे भाडेपट्टा. आपल्यास माझा विषय आवडल्यास तो लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट पास करून मला प्रोत्साहित करावे. चला तर विषयास सुरुवात करूया. विषय आहे भाडेपट्टा. हा करार मुख्यतः जमीन व घर यासारख्या स्थावर मिळकतीबाबत करावयाचा असतो. ज्यावेळी एखादी स्थावर मिळकत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे काही ठराविक काळासाठी ठराविक भाडे घेऊन त्या मिळकतीचा उपभोग घेण्याच्या हक्कासाठी दिली जाते, त्याबद्दल जो करारनामा केला जातो त्यास भाडेपट्टा असे म्हणतात. हा करार लिहून घेणारे मालक व लिहून देणारे हे भाडेकरू असतात. या करारात ठरविलेले भाडे हे रोख पैसे, अगर त्या मिळकतीतील उत्पन्नाचा काही भाग, एखादे काम किंवा मदत यापैकी कोणत्याही स्वरूपात असले तरी चालते. हे भाडे मासिक, वार्षिक, अगर कोणत्याही ठराविक काळाकरता भाडेकरूने मालकास द्यावयाचे असते. मिळकतीच्या उपभोगाच्या हक्कांचे पैसा किंवा सेवेच्या मोबदल्यात हस्तांतरण करणारा दस्त म्हणजे भाडेपट्टा. अशी भाडेपट्ट्याची सोपी आणि सुटसुटीत व्याख्या करता येईल. भाडेपट्टा हा केवळ करार नसून मिळकतीत मालकास असलेले हक्क ट्रान्सफर करण्याचा करार आहे. भविष्यकाळात भाडेपट्टा करण्याचा करार हा दस्त भाडेपट्टा होऊ शकत नाही. भाडेपट्ट्यात भाडे केव्हा द्यावयाचे तसेच पट्ट्याची मुदत किती याचा विशेषत्वे करून प्रामुख्याने उल्लेख असणे आवश्यक आहे. आगाऊ भाडे देऊन केलेल्या दस्ताचा ही भाडेपट्ट्यात समावेश होतो. मिळकत ट्रान्सफर कायदा कलम 108 क प्रमाणे जमिनीचा ताबा देण्याचे बंधन जमीन मालकावर आहे, परंतु त्यासाठी तसा करार असणे आवश्यक आहे. तसा करार नसल्यास इन द अब्सेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट जमिनीचा संपूर्ण ताबा दिलाच पाहिजे असे बंधन जमीन मालकावर नाही. जमिनीतील पीक काढून घेण्याच्या कराराचाही भाडेपट्ट्यात समावेश होतो. भाडेपट्टा तयार करताना लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी. भाडेपट्टा करताना मालक व भाडेकरू या दोघांनाही तो करार करण्याची पात्रता हवी. म्हणजेच कायद्याप्रमाणे ते अज्ञान, वेड लागलेले, अगर इतर कोणत्याही कारणांनी करार करण्यास अपात्र असलेले नसावे. मालक यांना ती मिळकत भाड्याने देण्यासाठी त्या मिळकतीचे मालक मूळ मालकाच्या मुखत्यारपत्रधारक अगर भाडेकरू या नात्याने हक्क असून ती भाड्याने देण्याचा अधिकार असला पाहिजे. ती मिळकत त्यांच्या प्रत्यक्ष ताब्यात पाहिजे व या करारान्वये लिहून देणार म्हणजे मालक यांना त्या मिळकतीचा ताबा देता आला पाहिजे. दोन अगर अधिक व्यक्तीकडे जर त्या मिळकतीची मालकी असेल तर त्या सर्वांनी मिळून ती मिळकत भाड्याने देण्याचा करार लिहून घेतला पाहिजे. जर त्यापैकी एखाद्या व्यक्तीची मालकी मृत्यू अगर अन्य कारणांनी नष्ट झाली असेल तर मालक हे उरलेल्या मालकांचा लिहून देणार, हे उरलेल्या लिहून घेणार यांचे भाडेकरी राहतील. एका व्यक्तीची मिळकत दोन अगर अधिक भाडेकरूंना सामायिक रीतीने भाड्याने देता येते. भाडेपट्टा करार ज्या मिळकतीबाबत केला असेल ती मिळकत ट्रान्सफर करण्यास योग्य असली पाहिजे. म्हणजेच ती ट्रान्सफर करणाऱ्याच्या मालकीची व त्याचे प्रत्यक्ष ताब्यात अगर भविष्यकाळात त्याची ताब्यात येणारी असली पाहिजे. ज्यावेळी एखाद्या मिळकतीबाबत भाडेपट्टा 1 वर्ष अगर त्याहून अधिक काळासाठी करावयाचा असेल त्यावेळी त्याची नोंदणी कचेरीत सक्तीने नोंद रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. 1 वर्षाच्या आतील काळासाठी जर मिळकत भाड्याने द्यावयाची असेल तर त्याची नोंद रजिस्ट्रेशन करणे कायद्याने बंधनकारक नाही. ज्यावेळी मिळकतीचा भाडेपट्टा करायचा असेल त्यावेळी मिळकत ट्रान्सफर कायदा कलम 107 प्रमाणे मिळकत भाड्याने देणारा म्हणजे मालक व घेणारा म्हणजे भाडेकरू या दोघांनी हा करार कबूल असल्याचे नमूद करून त्यावर सह्या करणे जरुरी असते. भाडेपट्टा तयार करताना भाडेकरी व मालक मिळकतीचे वर्णन, ठरलेले भाडे देण्यासंबंधीच्या अटी, मिळकतीचा वापर, परत ताबा देण्यासंबंधीच्या अटी व इतर करारमधार, ट्रान्सफर करण्याची पद्धत, अगर नियम व वेळ यांचा स्पष्ट उल्लेख केला पाहिजे. भाडेपट्टा करारान्वये मूळ मालकाचे त्या मिळकतीतील हक्क लिहून भाडेकरी यांना लिहून देणारा भाडेकरी यांना मिळतात. ते हक्क कोणाही विरुद्ध अबाधित राहतात. म्हणजे
जरी भाड्याने दिलेल्या मिळकतीचे मूळ मालकाने विक्री, दान, गहाण, अन्य प्रकारे विल्हेवाट लावली तरी भाडेकऱ्याचे त्या मिळकतीतील भाडेकरी या नात्याचे वहिवाटीचे हक्क कायम राहतात. समजा अ या मालकाने आपल्या मालकीची जमीन ब यांना 99 वर्षाच्या कराराने भाड्याने दिली व काही काळानंतर गरज पडली म्हणून तीच जमीन अने क यांच्याकडे गहाण टाकली, तरी ब हे त्या जागेत भाडेकरी म्हणून राहून त्याचा उपभोग घेऊ शकतात. जरी भाडेपट्टा बऱ्याच लांब मुदतीचा, उदाहरणार्थ 999 वर्ष मुदतीचा अगर वंश परंपरागत असला तरीसुद्धा एखाद्या कालावधीनंतरही मूळ मूळ मालकाचा ती मिळकत भाडेकऱ्याकडून परत घेऊन तिचा उपभोग घेण्याचा हक्क अबाधित कायमच राहतो. मालक व भाडेकरू या दोघांनी त्या मिळकतीतील हक्क वंशपरंपरेने राहू शकतात, म्हणजे दोघांच्या मृत्यूनंतर ते हक्क वारसांना मिळतात. भाडेपट्टा कराराच्या शर्ती या सुरुवातीला स्पष्ट असाव्यात. करार व त्यापासून प्राप्त होणारे हक्क, अधिकार व जबाबदारी केव्हापासून सुरू होणार व केव्हा संपणार याचा स्पष्ट उल्लेख असावा. भाडेपट्टा करार ज्या दिवसापासून सुरू होणार असेल त्या दिवसापासून लिहून देणार भाडेकरी यांना त्या मिळकतीचा हक्क प्राप्त होतात. तसेच त्या दिवसापासून त्या मिळकतीबाबतची सर्व जबाबदारी व बोजाही त्यांच्यावर पडतो. जर या करारांन्वये एखाद्या व्यक्तीस एखाद्या भविष्यकाळातील दिवसापासून हक्क सुरू होणार असेल तर त्यापूर्वी त्या मिळकतीस पोहोचलेल्या नुकसानीस भाडेकरी हे जरी करार त्यापूर्वी केलेला असला तरी जबाबदार राहणार नाही. समजा अने ब ला आपल्या नवीन होणाऱ्या इमारतीतील एक मजला भाड्याने देण्याचे ठरविले व त्याप्रमाणे करार केला, परंतु ज्या दिवशी इमारत ताब्यात देण्याचे ठरले होते त्यापूर्वीच ती इमारत कोसळली तर त्या नुकसानीस ब हे जबाबदार राहणार नाहीत. भाडेपट्टा हा किती काळासाठी करता येतो? सलग काळपर्यंत, दरवर्षी, काही ठराविक काळासाठी अगर वंशपरंपरेने चालणारा, एखाद्याने आपल्या आयुष्यापर्यंत केलेला भाडेपट्टा त्याच्या मृत्यूनंतर रद्द होतो. जोपर्यंत भाडेकरू भाडे देऊ शकतील तोपर्यंत अशा अटीवर केलेला भाडेपट्टा भाडेकरूच्या मृत्यूनंतर अगर त्यांचे भाडे देण्याचे थांबविले तर रद्द होतो. वंशपरंपरेने केलेल्या करारात लिहून देणार अगर लिहून घेणार यांचे पैकी कोणाचाही मृत्यू झाला तरी त्यांचे वारसावर करार बंधनकारक राहतो. काही ठराविक काळासाठी म्हणजे वर्षाहून काही महिन्यासाठी, एखाद्या हंगामापुरता, अगर काही आठवड्यांसाठी सुद्धा भाडेपट्टा करता येतो. मात्र अशा थोड्या काळासाठी घेतलेली मिळकत पुन्हा दुसऱ्याला पोटभाड्याने देता येणार नाही, अगर वंशपरंपरेने उपभोगता येणार नाही, परंतु त्याच व्यक्तीला तीच जागा जुन्या कराराचा भाग म्हणून भाड्याने घेण्याचा हक्क आहे. मासिक, वार्षिक, अगर कोणत्या वेळी व कशा स्वरूपात द्यावयाचे भाडे हे स्पष्ट ठरविले असले पाहिजे. ते प्रत्यक्ष पैशाच्या स्वरूपात नसले तरी चालते, मात्र ते दोघांच्या संमतीने ठरवलेले असावे. जर भाडे ठरवण्याचा हक्क फक्त मालकाकडे राखून ठेवलेला असेल तर तो भाडेपट्टा कायदेशीर ठरणार नाही. जर मोबदला म्हणून काम अगर मदत ठरलेली असेल तर त्या कामाचे व मदतीचे स्वरूप व मर्यादा भाडेपट्ट्यात नमूद केल्या पाहिजे. करार केव्हा रद्द होतो? भाडेपट्ट्यात नमूद केलेली मुदत संपल्यासारखी एखादी घटना घडल्यानंतर करार रद्द होण्याची शर्त असेल तर ती घटना घडल्यानंतर, उदाहरणार्थ जन्म, मृत्यू वगैरे, मालक याचे त्या मिळकतीतील हक्क, विक्री, दान अगर अन्य कारणाने संपुष्टात आले की करार रद्द होतो. भाडेकरी यांना लिहून घेणार यांचे हक्क प्राप्त झाले तर, म्हणजे भाडेकरूस विक्री, दान, वारसपत्र वगैरे प्रकारांनी त्या मिळकतीची मालकी प्राप्त झाली तर, भाडेकरी यांनी काही कारणांनी स्वतःहून ती मिळकत मूळ मालकाकडे त्यागपत्र देऊन परत केली तर, यावेळी भाडेकरी यांनी मालकांना त्याप्रमाणे पूर्वसूचना देणारी नोटीस दिली पाहिजे. भाडेकरी यांनी ठरवलेले भाडे देण्यास असमर्थ ठरले तर त्या कराराप्रमाणे ती मिळकत ताब्यात घेऊ शकले नाहीत तर, भाडेकरी हे करारातील शर्ती पाळत नसतील म्हणून मालक यांनी पुन्हा ती मिळकत आपल्या ताब्यात घेतली तर, यावेळी मालकाने करार रद्द करण्याची इच्छा असल्याची आगाऊ नोटीस दिली पाहिजे. अशा तऱ्हेने नोटीस दिल्यानंतरही नोटिशीत नमूद केलेल्या कालावधीनंतर करार रद्द होतो. अशा प्रकारे करार रद्द होण्याची सर्वसाधारण कारणे असली तरीसुद्धा मिळकत तब्दिलीचा कायदा म्हणजे ट्रान्सफर ॲक्ट
प्रॉपर्टी ट्रान्सफर ॲक्ट कलम 111 प्रमाणे आणखी अनेक कारणांनी करार रद्द होऊ शकतो, परंतु त्यासाठी निरनिराळ्या राज्यात निरनिराळे नियम आहेत. त्या सर्वांचा इथे विचार करणे आवश्यक आहे. अशा प्रकारे जरी मिळकत ट्रान्सफरीच्या कायद्यात तरतूद असली तरी भाडे नियंत्रण कायदा ज्या ठिकाणी लागू आहे त्या ठिकाणी त्याचाही विचार करणे जरूर आहे. रजिस्ट्रेशन. जर भाडेपट्ट्यात नमूद केलेली भाड्याची रक्कम ₹100पेक्षा जास्त असेल तर भाडेपट्टा रजिस्टर करावा. जर भाडेपट्टा अगर अधिक वर्षासाठी करायचा असेल तर त्यासाठी सक्तीने नोंदणी करावी लागते. जर भाडे एखादे काम अगर मदत या स्वरूपात असेल तर त्या कामाची अगर मदतीची सर्वसाधारण किंमत ठरवून त्याप्रमाणे नोंदणी करावी लागेल. भाडेपट्ट्यासाठी लागणारा स्टॅम्प. भाडेपट्टा 1 ते 3 वर्षे मुदतीचा असल्यास बॉन्डसाठी लागेल तेवढ्याच स्टॅम्पवर भाडेपट्टा करावा. 3 ते 10 वर्ष मुदतीसाठी 1 वर्षाचे जे भाडे होईल त्या रकमेवर खरेदी खताचे दराने स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टा करावा. 10 ते 98 वर्षे मुदतीसाठी 2 वर्षाचे जे भाडे होईल त्या रकमेवर खरेदी खताचे दराने स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टा करावा. 99 वर्षापेक्षा जास्त मुदतीसाठी 3 वर्षाचे जे भाडे होईल त्या रकमेवर खरेदी खताचे दराने स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टा करावा. मुदत दिली नसल्यास अथवा निरंतर इन परपेच्युएलिटी मुदतीसाठी 10 वर्षाचे जे भाडे होईल त्या रकमेवर खरेदी खताचे दराने स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टा करावा. नागरी जमीन कायदा कलम 1976 दी अर्बन लँड सीलिंग अँड रेग्युलेशन ॲक्ट 1976 मधील तरतुदीनुसार नागरी जमिनीच्या 10 वर्षापेक्षा जास्त मुदतीचा भाडेपट्टा करणे असल्यास त्यास सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे. मालक व भाडेकरू या संबंधात भाडेपट्टा बाबतचे मी सोप्या शब्दात आपल्याला समजावून देण्याकरता ही माहिती दिली. आपल्यास ती आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब करावे, बेल आयकॉन दाबावी आणि कॉमेंट पास करून मला प्रोत्साहित करावे. सध्या मी इथे थांबतो. यानंतर पुढील वेळी पुन्हा नवीन विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल. नमस्कार. तुर्तास मी आपली रजा घेतो.